देगलूर नाका ते मालटेकडी रोड परिसरातील मल शुद्धीकरण केंद्राचे काम बंद करा। उपोषणकर्ते संविधान सुरक्षा युवा क्रांती दलचे अध्यक्ष लखन भिगानिया यांची महानगरपालिकेसमोर उपोषणस्थळी मागणी। याबाबत सविस्तर बातमी अशी की आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3:45 वाजताच्या दरम्यान उपोषणकर्ते संविधान सुरक्षा युवा क्रांती दलचे अध्यक्ष लखन भिगानिया यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे अशी माहिती दिली आहे की नांदेड शहरातील देगलूर नाका ते मालटेकडी रोड मिल्लत नगर व वाल्मिकी नगर येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये होत असलेल्या मल शुद्धीकरण केंद्राचे काम कायमचेच बंद करा आणि महापालिकेच्या ठरावाने त्या डम्पिंग ग्राउंडवर सार्वजनिक गार्डन तयार करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी संविधान सुरक्षा युवा क्रांती दलकडून आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी पासून महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। जोवर मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती संविधान सुरक्षा युवा क्रांती दलचे अध्यक्ष लखन भिगानिया यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे आज सोमवारी दुपारी 3:45 वाजताच्या दरम्यान दिली आहे। चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले संविधान सुरक्षा युवा क्रांती दलचे अध्यक्ष लखन भिगानिया। नमस्कार, मी लखन राजू भिगानिया, संविधान सुरक्षा युवा क्रांती दल यांचे अध्यक्ष। आणि आमची मागणी एवढीच आहे, आज आम्ही दिनांक 5 फेब्रुवारी 2024 ला नगरपालिकेसमोर आज आम्ही आमरण उपोषण लावलेलं आहे। त्याकरिता आम्हाला जे मळ शुद्धीकरणाचं जे कायमचं काम रद्द करून देगलूर नाका विभागामध्ये जे काम चालू आहे तिथं आमची एकच मागणी आहे, तिथं सार्वजनिक एक प्लेग्राऊंड आणि गार्डनचा आमची मागणी आहे, ते तेवढं आमचा प्रस्ताव महानगरपालिकेने घ्यावं। अन्यथा आम्ही आज इथं आमरण उपोषण लावलेलं आहे। जे होईल आता जे आमच्या हिशोबाने होईल, मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही इथंच आमरण उपोषणला बसणार आहोत।